नागपूरच्या लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेतर्फे विदर्भामध्ये सुमारे 30,000 विद्यार्थ्यांना एकलव्य एकशिक्षकी शाळेच्या माध्यमातून शिकवलं जातं। पुढच्या 2 वर्षात 1.5 लाख शाळा बाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न या संस्थेचा आहे। गेल्या 25 वर्षांपासून या शाळांसाठी कार्य करणाऱ्या प्रशांत बोपर्डीकर यांचा सत्कार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलाय। यावेळेला गडचिरोलीमध्ये शैक्षणिक कार्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली। टक्के फॉरेस्ट विदर्भात आहे, 75% मिनरल्स आहेत। आणि हे जे गाव आहे ज्याचा मी उल्लेख केला तिथे सुरजागड नावाचं गाव आहे आणि तिथे 65 ग्रेडचं आयर्न ओर आहे। आणि जमशेदजी टाटा तिथे टाटानगरच्या आधी प्रकल्प टाकायला गेले होते, पण तिथे एवढं घनदाट जंगल आहे आणि म्हणूनच ते नक्षलवाद्यांचं कॅपिटल होतं। आंध्र, तेलंगणा, छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या मध्ये ते आहे आणि त्यामुळे त्या भागामध्ये पूर्णपणे सगळ्यात अजूनही 150 टावर्स नाही आहेत, त्यामुळे मोबाईल फोन नाही झाला। आता मी मागे लागून ते रस्ते तर झाले सगळीकडे, टावरच्या मागे पण लागलो आहे।